दरम्यान संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळायला पाहिजे. कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये खालच्या पातळीला गेलेली आहे अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तसंच आहे, देशमुख परिवार तेच म्हणते, सूर्यवंशी परिवार तेच म्हणते. आता तुम्ही जर बघितला तर काल बीडमध्ये मुलगी महिनाभरापासून बेपत्ता आहे म्हणून एक आई पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करते. तर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळायलाच पाहिजे अशी मागणी आता रोहित पवार यांनी केलेली आहे. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये खालच्या पातळीला गेलेली आहे अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे. एकंदरीतच या प्रकरणामध्ये आता विरोधकांच्या सुद्धा प्रतिक्रिया अनेक समोर येत आहेत. सातत्यानं या दोन्ही प्रकरणांच्या संदर्भात विरोधक सरकारला सवाल करत आहेत आणि आजच्या अधिवेशनामध्ये नेमकं या सगळ्या संदर्भात काय पडसाद उमटतात, कशा पद्धतीनं मागणी केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमध्ये झाला. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामधनं हा ठपका ठेवण्यात आलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलेला आहे. अशीच काहीशी भूमिका त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा होती आणि त्यांनी सातत्यानं या संदर्भातली मागणी सरकारकडे केलेली होती. या प्रकरणामध्ये सरकारनं एकाही पोलिसावर अजून तरी कारवाई केलेली नाही, त्यामुळे आम्हाला दोषींवर कारवाई हवी आहे अशी ठाम भूमिका सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी घेतलेली आहे. याच पार्श्वभूमीवर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीचा हा गंभीर निष्कर्ष समोर आलेला आहे. तर परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत हे आता कुठेतरी स्पष्ट होतंय. त्यांना परभणी जिल्ह्यामधल्या नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करण्यात आलेली होती असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू प्रकरणाच्या चौकशी अंती ठेवलेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झालेली आहे. 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आज नेमके काय पडसाद उमटतात, या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्य सरकार आपली काय अधिकृत भूमिका स्पष्ट करतं, काय माहिती देतं, याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल. त्यामुळे आयोगानं त्याची गंभीर दखल घेत आता संबंधित सर्व पोलिसांना नोटीस बजावले. त्यांच्याकडून या प्रकरणामध्ये उत्तर मागण्यात आलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये असताना तुरुंगात मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण तापलेलं आहे.